नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये अखेर लष्करातील रणगाडा आणून बसवला। खासदार उदयनराजे भोसले यांनी पहाटे 4:30 वाजल्यापासून उभे राहून करून घेतले काम। सातारा शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत भारतीय लष्कराकडून रणगाडा आणण्यात आला आहे। रविवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून भल्या मोठ्या क्रेनच्या साहाय्याने रणगाडा चौकातील ट्रॅफिक आयलँडवर ठेवला जात आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे तेथे स्वतः हजर असून ते काम पूर्ण करून घेत आहेत। एकूणच या रणगाड्यामुळे सातारच्या शहराच्या वैभवात भर पडणार आहे। सातारा मध्यवर्ती एसटी बस स्थानक, छत्रपती शाहू स्टेडियम क्रीडा संकुल, हुतात्मा स्मारक या परिसरातून जुना पुणे बंगळुरू महामार्ग आणि सातारा पुणे महामार्ग असे 2 महामार्ग जात असून या चौकामध्ये सातत्याने अहोरात्र वर्दळ असते। खाजगी लक्झरी बसेसचा हा चौक वाहनतळ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे बाहेर गावावरून येणारे प्रवासी देखील या चौकातच चढउतार करतात। मोठ्या प्रमाणावर करंजे, दौलतनगर आणि सदर बाजार परिसरात निवासी इमारती वाढल्या असून हा चौक एकूणच हायटेक बनला आहे। या चौकाचे सुशोभीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला होता। त्यानुसार त्यांनी भारतीय लष्कराकडून रणगाडा उपलब्ध करून घेतला आहे। तो रविवारी पहाटे साताऱ्यात दाखल झाला आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये रणगाडा बसवल्याने चौकाच्या आणि शहराच्या वैभवामध्ये आता भर पडणार आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे कोरेगावात महाशिवरात्री महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच पुण्यनगरी कोरेगाव येथे महाशिवरात्री या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले। RM देसाई पेट्रोल पंपासमोर गणेशनगर भूमी अभिलेख कार्यालयानजीक असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये महाशिवरात्री या पावन पर्वानिमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय परिवार, शिवानी बहन, ब्रह्मकुमारीज मेडिटेशन सेंटर तसेच आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने 36 फूट उंच शिवलिंग दर्शन व महाशिवरात्री महोत्सवाचा शुभारंभ डॉक्टर सौ प्रियाताई महिशिंदे आणि कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला। नगरसेविका संजीवनी बर्गे आणि समाजसेविका सुधा नांगरे पाटील यावेळी उपस्थित होत्या। सर्व आत्म्यांचे पिता परमात्मा शिव भगवानचे भूतलावरील अवतरण म्हणजे महाशिवरात्र। या महाशिवरात्री महोत्सवामध्ये 12 ज्योतिर्लिंग दर्शन, हवेतील चित्र प्रदर्शन अर्थात होलोग्राफिक शो, सहस्त्र शिवलिंग दर्शन आणि राजयोग प्रदर्शनी हे प्रमुख आकर्षण होते। 7 दिवसीय राजयोग प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले असून त्यास शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आहे। जुना मोटर स्टँड येथील ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये ही प्रवचनमाला सुरू असून भाविकांनी सदैव पुढे लाभ घेऊ शकतात आणि त्याद्वारे आपले जीवन सुखशांतीने समृद्ध करू शकतात। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी ईश्वरीय प्रसादाचा लाभ घेण्यासाठी व महाशिवरात्रीचे खरे रहस्य समजून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। सह्याद्री कारखान्यात परिवर्तन घडविणार, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरातील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार आमदार मनोजदादा घोरपडे। सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखा पाटील कुटुंबियांकडून वापरला जात आहे। येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासदांना बरोबर घेत निश्चितपणे कारखान्यात परिवर्तन घडवले जाईल। सामान्य शेतकऱ्यांच्या घरातील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन केले जातील अशी ग्वाही कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला। कराड येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कारखान्याच्या आगामी निवडणुकीविषयी रणनीती स्पष्ट केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कराडच्या प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात देखील परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला होता। त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। येथे काही दिवसात कारखान्याची निवडणूक होणार आहे। असंख्य सभासद येऊन भेटत आहेत, काहींची कार्यक्रमानिमित्त भेट होत आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्याप्रमाणे कराड उत्तरमधून आमदार केले आहे त्याप्रमाणे सह्याद्री कारखाना देखील शेतकऱ्यांच्या मालकीचा करून तिथे सामान्य शेतकऱ्यांच्या घरातील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन असावा अशी भूमिका सर्वसामान्य सभासदांची आहे। त्यास आम्ही सहमत असून आगामी काळात निश्चितपणे कारखान्यात परिवर्तन घडलेले दिसेल असेही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी स्पष्ट केले। सभासद शेतकरी यांची माझी बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांनी येऊन भेट घेतली। काही ठिकाणी मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा सूर अशाच पद्धतीचा आहे
की तसं या ठिकाणी या कारणोत्तर विधानसभा मतदारसंघामधील एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही आमदार केलंय आणि जे मी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीतून की त्यांनी सांगितलेलं सत्तेचं विकेंद्रीकरण करा, परंतु इथं कारणोत्तरमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं. त्यामुळं जे माजी आमदार आहेत ते स्वतः आमदार होते, कारखान्याचे चेअरमन होते, त्यांना सुद्धा आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माजी चेअरमन सुद्धा करणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन पण असेल, व्हाईस चेअरमन पण असेल आणि त्यासाठीचा मेळावा लवकरच या आठवड्यामध्ये सभासदांचा घेतोय. 1 to 1 सभासदांनी मला या ठिकाणी सांगितलं की आज आम्ही तुम्हाला आमदार केले, पण आम्हाला आज हा सह्याद्री कारखाना हा आमच्या मालकीचा वाटत नाही. या कारखान्याचे आत्ताचे असलेले विद्यमान चेअरमन माजी आमदार आणि त्यांचं कुटुंब यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टीतनं यांना बाहेर काढून या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य सभासदांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. त्याचं नेतृत्व तुम्ही करणं गरजेचं. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रत्येकाच्या सभासदाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि त्याला साथ देऊन या ठिकाणी आम्ही 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी चेअरमन, व्हाईस चेअरमन तर बनेलच. कराड तालुक्यासाठी असलेल्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडवणारच आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले. कराड तालुक्यातील 2200 हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी 0.47 TMC पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या पाण्यातील एक थेंब आणि थेंब कराड तालुक्याला दिला जाणार आहे. येळगाव आणि काले जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाला पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली. कराड येथील रविवारी शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेती पाण्याबाबत मतदारसंघ परिपूर्ण करणार असल्याचे सांगितले. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता D.D. शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बुब, उपअभियंता अनिल लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व पाणी योजनांचा आढावा नुकताच घेतला आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेतली आहे. कराड तालुक्यासाठी वाकुर्डे योजनेमध्ये 0.47 TMC पाणीसाठा राखीव आहे. लाभक्षेत्रातील तब्बल 2200 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली जाणार आहे. या योजनेवर असलेल्या कराड तालुक्यातील बंधाऱ्यांचाही आढावा घेतला आहे. एकूणच कराड तालुक्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा थेंबानी थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच वाकुर्डे योजनेचे नियमित पाणी सर्व परिसराला मिळणार असल्याबाबत प्रशासनाने खात्रीशीर शब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावाच्या पाण्याच्या मागणीसंदर्भात जलसंपदा विभागाने लेखी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार त्यांना अपेक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लवकरच भेट घेणार असून चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे डॉक्टर भोसले यांनी सांगितले. कराड तालुक्यासाठी 0.47 TMC पाणी राखीव आहे. त्याचा आम्ही आढावा घेतला की मागच्या वर्षी नेमकं राखीव पाणी जे आहे त्याच्यापैकी किती पाणी हे आमच्या कराड तालुक्याला मिळालं. कराड तालुक्याला लाभ क्षेत्रामध्ये 2200 हेक्टर जमीन ही ओलिताखाली यायला हवी आणि ती सगळी जमीन ओलिताखाली यायची असेल तर साधारण 470 MCFT किंवा 0.47 TMC पाणी हे आपल्याला मिळणं आवश्यक असते. बंधाऱ्यांची सद्यस्थिती काय आहे याचा देखील आढावा आम्ही घेतला आणि त्याबरोबर सद्यस्थितीमध्ये किती आवर्तनं आतापर्यंत आम्हाला मिळालेली आहेत त्याचा पण आढावा घेण्यात आला. एक निर्णय प्रशासनाबरोबर चर्चा केल्यानंतर घेण्यात आलेला आहे की जेवढं राखीव पाणी आहे कराड तालुक्यासाठी तेवढा थेंब आणि थेंब हा कराड तालुक्याला देण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. रेग्युलर पाणी आमच्या सगळ्या परिसराला मिळणार याच्याबद्दल आता खात्रीशीर प्रशासनाने आम्हाला शब्द आणि त्यामुळे दरवर्षी या सगळ्या संबंध येळगाव जिल्हा परिषद गटामधल्या गावांची किंवा काले जिल्हा परिषद गटामधल्या गावांची जी अडचण होते ती अडचण होणार नाही अशा पद्धतीचा माझा विश्वास आहे. आदरणीय विखे पाटील साहेबांजवळ बसून आपल्या परिसरामधले विशेष जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये व्यवस्थित अशी चर्चा झाली. मान तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरला अपघात, शेतकऱ्याचे मोठे नुकसान. 12 तासानंतर वाहतूक सुरळीत.
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे मसवड नजीक धुळदेव येथे गेले 8 ते 9 वर्षांपासून काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराने अचानक पर्यायी मार्ग बदलल्याने शनिवारी रात्री ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा धुळदेव गावानजीक अपघात झाला. सुदैवाने चालक बचावला आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच अपघात झाला असल्याचा आरोप ट्रॅक्टर चालकाने केला आहे. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. ऊसाने भरलेले ट्रॅक्टर पंढरपूरहून कारखाना कार्यस्थळावर नियमित वाहतूक करत आहेत. धुळदेव गावानजीक महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अचानक रस्त्याचा मार्ग बदलला. त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर चालकांना पर्यायी मार्ग लक्षात न आल्याने ट्रॅक्टर आणि पहिली ट्रॉली पलटी झाली. सुदैवाने दुसरी ट्रॉली जागेवरच उभी राहिल्याने चालक बचावला आहे. रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ती सुरळीत व्हायला 12 तास उलटले. तोपर्यंत वाहनधारकांनी दिसेल त्या पर्यायी मार्गाने आपली वाहने नेली. महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळेच अपघात झाला असल्याचा आरोप ट्रॅक्टर चालकाने केला आहे. 8 ते 9 वर्ष झाले महामार्गाचे काम सुरू आहे. अजून किती वर्ष काम चालणार आहे हे देवालाच माहीत आहे, अशी टीका देखील त्याने केली. कारखान्याला ऊस घालण्यासाठी जात असताना इथं पलटे झाले. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण हायवे जो आहे हायवेचं अजूनही काम सुरू आहे आणि यामुळे रस्ता खराब झाला आणि यामुळे ट्रेलर पलटी झाले आणि या ठिकाणचे जे वाहन आहेत ते धुळदेव गावाच्या हद्दीतून तिकडून वळवण्यात आलेत. हा किती वाजता प्रकार घडला आपण इथल्या ड्रायव्हर यांना विचारूया. ट्रॅक्टर कुठं भरला होता आणि कोणत्या कारखान्याला चालला होता? जेरंडेश्वरला चालला होता पंढरपूर पासून. पंढरपूरवरून जेरंडेश्वर. हा प्रकार किती वाजता घडला? 12 वाजता. नाही रस्त्यामुळे झाले सगळे. काल परवा रस्ता चांगला म्हणजे बऱ्यापैकी होता पण काल एकदमच अचानक बदललाय त्यांनी. म्हणजे पूर्ण पॉइंटच बदलून टाकला. त्यामुळे अंदाजच गावला नाही की बाबा बरोबर आपलं चाललोय आपण. किती दिवस झालं तुम्ही येता करताय? 1 महिना 1.5 महिना चाललंय करतोय. 500 टन ऊस जुळवलाय आपण ह्या साईडनं.